माझ्या मित्र म्हणजे आमच्याच जवळच आलो आमच्या वाडीच्या. ती आमची तिकडं वाडी आहे, तेव्हा आमचं तिकडं घर आहे. इथं दिसणार नाही, झाड आहेत. आम्ही आलो आता आमचं मंदिर दाखवतो. गांगेश्वराच्या मंदिरात आलो आहे. हां ठीक आहे, आता आम्ही आलो इथं. हे बघा इथं आपण चप्पल काढतो. हे आमचं मंदिर. इथं तुळस आहे, खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही एकदा रत्नागिरी राजापूर इथं आलात तर या मंदिरात याच. पाचल येरडव गावात हे मंदिर आहे. चला आपण आलो आहे. जय गांगो. आधी याच्या पाया पडूया. नंदीदेवाचा पाया पडूया. हे नंदीदेव ते आपण वाजवली ती. हे आपलं जय गांगेश्वराचं देवालय. पाया पडूया इथं आधी ते नंदी बैल होते, पण आता त्याला तिथे शिफ्ट केलंय. तर आपण पाया पडूया जरा. आपण पाया पडूया. थांबा जरा. पाया पडलो आहे आम्ही दाखवूया. बघा हे गांगेश्वराचे हे आहे. इथं सगळे मूर्ती आहेत. आणि आमचं मंदिर बघा. ट्रॉफ्या दाखवतो आमच्या ह्याच्यानी वाडीने येरडव गाव एवढं हे केलंय. ते ट्रॉफ्या जिंकले आहेत. तेवढे चांगले ट्रॉफी आहेत ते. आम्हाला पूर्ण हे दाखवूया तुम्हाला आमचं मंदिर. तिथं वेगळी वाडी जाते. ती समोरची वाडी आहे ना, ती दिसते तुम्हाला. ते घर दिसते ती आहे सावंतवाडी आणि हनुमानवाडी दोन्ही आहेत ते तिथं. हे बघा इथे हे बनवले काय म्हणतात, किचन रूम बनवलं इथं. हे बघा इथून मागणं असं आहे. इथं सगळं सामान आहे. आम्ही इथं आधी लपाछुपी खेळायचो. आम्ही लपाछुपी खेळताना एकदा या इथं दिसते तिथं लपलेलो. आणि माहिती आहे आम्ही सकाळी खेळतो, संध्याकाळ झालेली आणि त्या कोण पण नाही पकडलेलं. हां माहिती इथं आम्ही हे केलेलं. आता आपण जाऊया परत. आत्तासाठी एवढंच. बाय बाय.